राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. खाता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. FIR मध्ये आज नाव लिहिलं आलं नसेल, कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले, पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही. मला वाटतं काहीतरी 14 लोकांवरती काहीतरी FIR दाखल झालेले आहेत आणि मुख्य आरोपी आणि असे आरोपी मला वाटतं ते माझे मित्र आहेत. त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही. माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं. तुम्हाला ताकद देण्यासाठी आलोय. एक राज्याचा मंत्री तुमच्या इथे येऊन सभा घेऊन तुम्हाला विश्वास देतोय की यापुढे कुठलाही दगड तुमच्या दिशेने आला तर त्या दगडचा प्रत्येक हिशोब चुकता होईल, हा विश्वास तुम्हाला देऊन जातोय मी. काही चिंता करू नका, हे कुठे जात नाही, कुठे जात नाही. शेवटी काय करणार, आज राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. खाता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. FIR मध्ये आज नाव लिहिलं आलं नसेल, कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले, पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही. संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं. उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तरे जेव्हा द्यायला लागतील ना, तेव्हा तुम्हाला जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना, ते सगळे फोन ऑफ करून बसतील, हे लक्षात ठेवा. तेव्हा आजूबाजूचे पण फोन त्यांना देणार नाही, हात कापतील. ते नको रे बाबा, उगाची असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पळून जातील. मला वाटतं काहीतरी 14 लोकांवरती काहीतरी FIR दाखल झालेले आहेत आणि मुख्य आरोपी आणि असे आरोपी मला वाटतं ते माझे मित्र आहेत. त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही. माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं आणि आम्ही जन्मापासूनचे शिवसैनिक आहोत. आम्ही लहानपणापासून बाळासाहेबांचं बाळकोट आम्हाला रामदास यांनी पाजलेलं आहे. आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही. आता ह्याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा. आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे. त्यामुळे हिंदुत्व एका शिवसैनिकाला त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये आणि म्हणून मला वाटतं ठीक आहे, त्यांनी कुठे सभा घ्यावी काय घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि हिंदू धर्माचा प्रचार ते करत असतील, आम्हाला आनंद आहे, तेव्हा ते काही दुमत नाही. परंतु माझ्यावर टीका करत असतील तर मी एकच त्यांना म्हणेन माझ्या मतदारसंघातून मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.